लोकसभा 2024 सोलापूर जिल्हा अपक्ष उमेदवार माननीय विजयकुमार भगवान उघडे साहेब यांची मागणी अशी आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्ती मतमोजणी या ठिकाणी मोबाईल आत घेऊन जाऊ नये। मतमोजणी ठिकाणी बंदोबस्त असणारे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, असे मी माननीय जिल्हाधिकारी व माननीय निवडणूक अधिकारी यांना असे मी तक्रार त्यांच्याकडे केली आहे। मतमोजणी ठिकाणी मोबाईल आतमध्ये घेऊन जायला दिले तर परमिशन सगळ्यांना द्यावी किंवा नाही दिले तर कुणाला सुद्धा देऊ नये, असे फर्स्ट मत लोकसभा अपक्ष उमेदवार माननीय विजयकुमार भगवान उघडे साहेब अशी मागणी केलेली आहे। सत्यविजय न्यूज मलैया स्वामी। रोल मी विजयकुमार भगवान उघडे सोलापूर लोकसभा येथील अपक्ष उमेदवार असून 4 तारखेला मतमोजणी आहे। तर 4 तारखेला मतमोजणी दिवशी काय प्रसंग असा होतो की महाराष्ट्रामध्ये ना भारतामध्ये सर्वकडे मोबाईलला बंदी असते। माननीय जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने सांगितलं की मोबाईल वापरण्यास बंदी आहे। तर काही राजकीय व राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोबाईल हे स्वतः आत घेऊन येतात। मग एवढा सिक्युरिटी असताना 100-200 200 पोलिसाला चौकशी केली जाते, तर मोबाईल आत येतात कसं? तर काही पोलीस प्रशासन त्यांच्या सहकाऱ्यांना वळच्या लोकांना आतमध्ये सोडलं जातं। पण ज्यावेळेस आतमध्ये सोडले जातं त्यावेळेस मशीन असते, त्या मशीन देखत मशीनमध्ये सर्वांची चेकिंग केली असते। पण ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याला मशीनच्या आतून न घेता बाहेरच्या साईडने त्याला सवलत देतात आतमध्ये जाण्यासाठी। तर त्या पद्धतीने मोबाईल आतमध्ये घेऊन जातो। तर मोबाईल आत घेऊन जाणारे हे कोणत्या पक्षाचे कोणते कोण आहेत हे मला देणं घेणं नाही, पण मोबाईल हा सरसकट बंदी असावी। मोबाईल नेणारा हा चड्डी व बनेलपेक्षा आतमध्ये तिथून मोबाईल नेतात, मग ह्याला जबाबदार कोण? तर हे फार महत्त्वाचा विषय आहे। तर ह्याच्यावर बंदी कंपल्सरी असावी, सरसकट बंदी असली पाहिजे। मग कोणी असून महसूल खात्याचा कर्मचारी असो, पोलीस प्रशासन असो, आतमध्ये काही चहा नाश्ता कॅन्टीनवाला असो, सर्वांना बंदी कायमची पाहिजे, कट्टर पाहिजे। एकालाही मोबाईल आतमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी घेण्यास देऊ नये। तर दिल्या तर सरसकट एकतर सर्वांना घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, तर कडक बंदी असावी। ही या संदर्भात माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना मी निवेदन दिलेले आहे लेखी। त्या लेखी मध्ये मी म्हटलेलं आहे मी मोबाईल हा सर्वांसाठी बंदी असावी, नाही तर सर्वांसाठी खुले करण्यात यावी। पण मोबाईल नेणारे हे कुठल्या पद्धतीने कसे नेते त्याची कुठून चौकशी झाली पाहिजे। एक तर मोबाईल तात्काळ जप्त केला पाहिजे, त्या मोबाईल नेणाऱ्यावरती आणि संबंधित पोलीस आतमध्ये सोडण्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।